योजना 30 जूनपर्यंत चालू राहणार। आरपळचे उद्यापासून आवर्तन सुरू होणार। कालवा समितीच्या बैठकीत नामदार विखे पाटील यांचा निर्णय। आमदार सुहास बाबर यांची प्रसारमाध्यमांना माहिती। आज टेंभू उपसा सिंचन योजना, आरपळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली। यामध्ये टेंभू उपसा सिंचन योजना 30 जूनपर्यंत चालू ठेवण्याची सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली। आमदार बाबर म्हणाले की आज मंगळवारी पार पडलेल्या टेंभू उपसा सिंचन योजना, आरपळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली। यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नामदार विखे पाटील यांनी टेंभू योजनेतील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून आवर्तन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली। यावेळी टेंभू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत चर्चाही झाली। तसेच राजेवाडी तलावातील पाणी तातडीने कटपळ तलावात सोडून उंबरगाव, पुजारवाडी, पांढरेवाडी इत्यादी भागात निर्माण झालेली पाणी टंचाईवर मात करण्यात येईल अशी सूचनाही यावेळी केली। यावर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजेवाडी तलावात जिहे, कटापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि यावर वेगळी बैठक घेण्यात येईल असे यावेळी बोलताना पाटील म्हणाले।